शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। उल्हासनगर येथील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण शांत होत नाही तोवर राज्यात आणखी एक हत्याकांड घडलं। त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोना याने देखील आत्महत्या केली आहे। मॉरिस नोरोना हा दहिसर बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता। स्थानिक राजकीय वर्तुळात मॉरिस हा एक स्वयंघोषित नेता म्हणून ओळखला जात होता। अभिषेक घोसाळकर यांनी गुरुवारी दिनांक 8 फेब्रुवारी संध्याकाळी मॉरिस बरोबर फेसबुक लाईव्ह केलं होतं। या फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना 5 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली। अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी बोलत होते। ते म्हणत होते, ही तर फक्त सुरुवात आहे, आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे। हा संवाद संपल्यावर अभिषेक घोसाळकर उठून उभे राहिले। त्याचवेळी मॉरिसने त्यांच्यावर सलग 5 गोळ्या झाडल्या। राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये गोळीबार आणि हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत। अशातच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री वर्षा बांगला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। शस्त्र परवानाधारक त्यांच्याकडील शस्त्रांचा दुरुपयोग करत असल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे पोलीस शस्त्र परवानाधारकांना बोलवून त्यांची चौकशी करणार आहेत। त्याचबरोबर मॉरिस नोरोना यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेलं पिस्तूल अवैधरित्या खरेदी केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे। मुंबई पोलिसांनी मॉरिसला कोणतेही शस्त्र परवाना दिला नव्हता, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। घोसाळकर हत्या प्रकरणानंतर विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू लागले आहेत। ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नोरोना याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत। या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली। यावेळी सामंत यांनी सांगितले की मुख्यमंत्री या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत आहेत। राज्यात ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांची आता चौकशी होणार आहे। ही शस्त्र परवान्यास बाळगली आहेत की परवान्याशिवाय याचा तपास केला जाईल, चौकशी होईल। मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत। दरम्यान पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी या घटनेबाबतची माहिती देताना सांगितलं की गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्रोत आणि त्याच्या कायदेशीर मान्यतेची खात्री करून घेत आहोत। गोळीबारानंतर घटनास्थळावरून 2 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं। उपचारांती दोघांचाही मृत्यू झाला। आम्ही सध्या घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम करत आहोत। तसेच फेसबुक लाईव्ह आणि इतर काही पुरावे तपासात घेतले जातील।